आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू अतिरिक्त धावेत वाढ. किशोरचा पुढील चेंडू धीरज साठी आणि परत एकदा बीट झालेला आहे धीरज. या ठिकाणी पंचांना अपील केलं होतं पण पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी सुरक्षित. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणि परत एकदा हवेत मारलेला फटका सरळ सरळ साधावा. पंचांनी दोन्ही हात वर करून चला टीम मीटिंग करायची नाही, लवकरात लवकर या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. चला टीम मीटिंग करू नका. नितीन आबा कवटाळे, आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. आणि या ठिकाणी विकेट. आत्ताच आमचे मित्र या ठिकाणी बोलले होते. धन्यवाद डीजे. आणि धीरजची जागा घेतोय तो फिरोज. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलोय बारकू. यादगीर सीसी बेटा संघाला विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचे. या ठिकाणी टॉस होणार आहे. गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर, फलंदाज तयार. बघूया काय करतोय कार्तिक आपल्या संघासाठी. आणि मारलेला फटका हवेत आणि सरळ सीमारेषा पार 6 धावा. काय सुंदर अशी फटकेबाजी करतोय कार्तिक आपल्या संघासाठी. भेटा संघाला विनंती आहे, लास्ट कॉल यादगार सीसी भेटा. आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचे. पुढील चेंडू आणि या ठिकाणी चेंडू समजलेला नाही. दोन्ही संघाला एक विनंती असणार आहे, जेणेकरून आपल्याला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आत्ताच घ्या. आणि मारलेला फटका. या ठिकाणी एक धाव. कार्तिकच्या बॅट मधून एक धाव निघालेली आहे. कार्तिक आपल्या संघासाठी चांगले योगदान दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. नदी अंतर्गत संघ अतिशय चुरशीचा संघ आहे. आणि परत पंचांनी अपील फेटाळलेला आहे. पुढील चेंडू बारकूचा पुढील चेंडू फिरोज साठी
आणि लेग साइडच्या दिशेत मारलेला फटका. या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण नदी अंतर्गत संघाकडून या ठिकाणी होतोय. आणि या ठिकाणी बीट झालेला आहे कार्तिक. आणि 3 संघाचा या ठिकाणी 3 षटकाचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. आणि धावा झाले ती 3-34. एक गडी बाद. बेटा चला मनोज सर, बाळासाहेब सुरवसे आपणास विनंती आहे. यादगीर सीसी बेटा वर्सेस सय्यद रायडर सिरसाळा दोन्ही संघाचा या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन शिवम, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो ओमकार. सामना करतो तो फिरोज. आणि या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे आणि एक धाव या ठिकाणी भेटलेली आहे फिरोजला. ओमकारचा पुढील चेंडू कार्तिक साठी. बघूया कार्तिक आपल्या संघासाठी किती धावा बनवतोय. आणि मारलेला फटका हवेत. आणि या ठिकाणी संघाला मिळतील 6 धावा. या 6 धावेचे प्रायोजक डीजे महाराज. आणि इथं मात्र एजी ओजी आणि मेरा 6 देखो जी. ओमकारचा पुढील चेंडू. आणखी एक मारलेला फटका. सरळ 6 धावा. लगातार फटकेबाजी करतो कार्तिक आपल्या संघासाठी. डीजे रिपीट. VXX काटीन घोंगड. अरे ये अरे बाबा आणि इथं मात्र डीजे महाराजांनी सांगितले काटीनं घोंगड, दिवस आलाय माथ्यावर. चला अतिशय चांगली अशी फटकेबाजी आपल्या बॅट मधून दाखवतोय कार्तिक. काय सुंदर फटकेबाजी करतोय. आणि या ठिकाणी मात्र चकवलेला आहे ओमकारने कार्तिकला. तेवढी चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार कडून आपल्या संघासाठी. ऑफसाईडच्या दिशेत मारलेला फटका आणि इथं मात्र 4 धावा मिळतील. पंचांचा इशारा 4 धावा. इथं मात्र अनुभवी पंच शशिकांत सर, सुरेश सर, आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला बॉल समजलेला नाही आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 51 धावा फरकावर लागलेले आहेत. एक गडी धीरजच्या स्वरूपात बाद झालेला आहे. चला सामन्याला लवकर सुरुवात करायच्या मित्रांनो.
आता वाजलेत 10:15. यानंतर आणखी आपणास 4 सामने खेळवायचे आहेत. थँक्यू सर. टॉस बॉस मध्ये या ठिकाणी आता चौथा सामना असणार आहे. यादगर क्रिकेट संघ भेटा आणि सय्यद रायडर सिरसाळा दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. त्याच सोबत महादेवजी कांबळे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. कोण देईल कॉल? काय फटका होता. इथं मात्र मिळतील धावा 6. पंचांनी दोन्ही हात वर केलेले आहेत. हेड कॉल केला गेलाय. सर आपण नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असणार आहे? 6 ओव्हरची मॅच आहे. काय रणनीती आहे? बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जातोय. बेस्ट ऑफ लक. तुम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं? बॉलिंगच. दोन्ही टीम म्हणतायत की या ठिकाणी बॉलिंग करतील. याचा अर्थ चेस इथे होतोय. जो संघ येतोय नाणेफेक जिंकतोय आणि फिल्डिंग घेतोय. ओव्हर टू विजय गाडवे सर. आत्ताच या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. आणि एक या ठिकाणी चोरटी धाव म्हणावी लागेल लेग बाईकच्या स्वरूपात. परत एकदा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी फिरोज आपल्या संघासाठी लेग बाईकच्या स्वरूपात, नाही सॉरी बॅटच्या स्वरूपात. इथं मात्र त्रिफळा चित केलेला आहे बारकोनी कार्तिकला. अ, 5 ओव्हर नंतर 60 धावा 2 गडी बाद. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि संघाची धाव संख्या झाली ती 60 धावा 2 गडी बाद. आणि शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक. बघूया या शेवटच्या षटकामध्ये मुरुड संघ किती धावा करतोय. शेवटचे 1.5 ओव्हर शिल्लक आहे आणि या 6 चेंडू टाकण्याकरता कोणाच्या वरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला जातोय. तर ते नाव आहे व्यंकट. गोलंदाजी मारत वरती व्यंकट त्या ठिकाणी दिसतोय. 6 चेंडू टाकायचे. पहिला डाव. यावेळेस बॅटवरती चेंडू बरोबरती आला नाहीये तरी देखील पाठीमागे जातोय. घोषांकित क्षेत्र 2 धावा आरामात मिळतील. स्कोर कार्ड पुढे जाईल, पोहोचेल 62-62. नरसिंह चषकाची धमाकेदार सुरुवात. आजच्या पहिलाच सामना टाय झाला. सुपर ओव्हर बघायला मिळाली आणि काय सुपर सुरुवात या षटकाची होत असताना इथे पाहतोय आपण. एकापेक्षा एक दर्जेदार सामने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस आणि फुल टॉस वरती बॉस. मोठा फटका. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा.
फिरोज आपल्या संघासाठी अतिशय चांगली अशी फलंदाजी करताना तब्बल 68 धावांपर्यंत मजल मारली गेली. शेवटचं हे षटक चालू आहे आणि इथे या फटक्याची फार गरज होती. तो फटका आलाय. यावेळेस बॅट्समन पहा फार गर्कने फिरलाय, घुमलाय, परंतु संपर्क तिथे बॅट बॉलचा झाला नाही. नक्कीच, परंतु जर बघितलं तर या ओव्हर्समध्ये मागच्या चेंडूवरती जो षटकार आला होता त्यानंतर मात्र गोलंदाज कमबॅक करत असताना इथे झेल पकडला गेलाय. गोलंदाज म्हणतोय की तुम्ही षटकार मारू शकता तर मी तुम्हाला आउट देखील करू शकतो. उत्तर दिलं गेलंय. जशाच तसं प्रत्युत्तर मिळत असताना शेवटची ओव्हर सुरू आहे आणि या ओव्हर्स मध्ये आता बॅटर जो मैदानामध्ये येतोय विशाल. विशाल कलसे त्या ठिकाणी बॅटिंग करता आलाय. मावळा क्रिकेट संघ मुरुड करून, कारण आपल्याला माहिती आहे नरसिंह चषक मागच्या वर्षी झालं होतं. मुरुड संघ एका धावेने फायनल्स मध्ये तो त्या ठिकाणी पराभूत झाला होता आणि उपविजेता राहिला होता. तो मुरुडचा दुसरा संघ होता. हा दुसरा संघ त्या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. परंतु मुरुड नाव ऐकलं की नरसिंह चषकाची मागच्या वर्षीची फायनल कोणी विसरलं नसेल. अगदी एका धावेने अटीतटीचा सामना झाला होता आणि फायनल, काय फायनल झाली होती. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. लेफ्ट हँडर बॅटर त्या ठिकाणी होता. सिंगल मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, पोहोचते. 69 3 गडी बाद असताना या पहिल्या डावाचे शेवटचं वर या ठिकाणी टाकलं जात आहे. दोन्ही संघांकरता लढा किंवा लढत माराची स्थिती असणार आहे, कारण डू ऑर डाय, हरला की घरला. त्यावेळेस काय झालं तिथे पाहिलं आपण की फलंदाजाला मला वाटतं नॉन स्ट्राईकचा चेंडू लागला, अडला. 70 धावा बनवल्या गेल्यात पहिल्या या डावातून आणि तब्बल 71 धावा जिंकण्याकरता आता बनवायच्या असतील. मनोज गिरमाले सर, आपणास विनंती, आपण समालोचन कक्षाकडे यायचे. मनोज सर. तेजस 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 चला धन्यवाद. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. हवा या ठिकाणी सुटलेली आहे. चला फिल्डिंग टीम लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच वाट पाहत आहेत. वेळ कुठलाही नाहीये तुमच्याकडे. लगेचच मैदानामध्ये उतरा. फिल्डिंग टीम पंच वाट पाहत आहेत. लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आणि या ठिकाणी आवाजाचा बादशाह शंकर सरांचं आगमन झालेलं आहे. आणि शंकर सरांकडे पाहिले गेले तर आज वय खूप आहे, लेकिन आज देखील खेळाची आवड आणि आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची ताकद सरांमध्ये आहे.
धन्यवाद डीजे. गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा Thank you, रंग DJ. चला वेळ घेऊ नका. हडल बनवलं गेलंय. मावळा क्रिकेट संघ मुरुड त्या ठिकाणी प्रथम फलंदाज नाणेफेक जिंकली होती. निर्णय घेतला की ते पहिल्यांदा त्या ठिकाणी बॅटिंग करतील आणि बॅटिंग करत असताना तब्बल 70 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात आणि 71 धावांचं टार्गेट उभा केलं गेलंय नदी हत्तरगा संघाकरता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरतीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅट्समन चला 12वा खेळाडू मावळा संघ. मावळा नाही मावळा संघाचे 12 खेळाडू पाठवा. शंकर सर, खर तर मला एक आता या ठिकाणी कळलं की ज्यांना जे जमतं ना तेच करावं, परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडतात. कारण एकाला जर कुठलं एखादं काम असेल तर कधी कधी त्याला काम भागवण्यासाठी लावलं जाते. तसं मला या ठिकाणी काम भागवण्याचं काम या ठिकाणी मी करतोय. सर आमची देखील सुरुवात अशीच झाली होती, अडखळत बोलणं आणि त्याच्यानंतर अनेक सामन्यांचा त्या ठिकाणी अनुभव येत गेला. शंकर सर तर त्या ठिकाणी तब्बल त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक 10,000च्या वरती सामने त्यांनी समालोचित केलेले आहेत. भरपूर दांडगा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आपण त्याच्याकडून शिकत आहोत. गोलंदाजी मार्कवरती वेदांत त्या ठिकाणी पहिल्या ओव्हर्स मध्ये गोलंदाजीचा मारा करेल. समोर जर बघितलं तर स्ट्राईक वरती बॅट्समन आहे व्यंकट, दुसऱ्या बाजूला त्याची साथ देण्याकरता दीपक त्या ठिकाणी दिसतोय. आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिले षटक टाकतोय आणि या ठिकाणी मारलेला फटका हवेत आणि सरळ सीमा रेषा पार 4 धावा. संघाचं खातं खोललेलं आहे. Make way for the boss. धन्यवाद डीजे. आक्रमक सुरुवात या ठिकाणी मिळते. नदी हत्तरगा संघाला इथे पाहतोय चांगला चेंडू होता, थोडासा बाउन्स मिळाला त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बघत राहिला. कारण आपण जर बघितलं तर पहिल्या बॉलवरती चौकार खेचत असताना आक्रमक सुरुवात त्या ठिकाणी केली होती. गोलंदाज मात्र म्हणतोय की थांबा, थोडंसं वेट करा, कमबॅक आम्हालाही करायचंय आणि तो कमबॅक येतोय. 4 धावा धावपलकावरती. यावर स्लोअरचा प्रयत्न केला होता, हाफ पेच बॉल टाकलाय परंतु फलंदाजाला काही कळलं नाही. डॉट बॉल, अजून एक दुसरा सलगचा डॉट बॉल येतोय. आता मात्र गोलंदाजाला कळालंय की काय केलं पाहिजे या खेळपट्टीवरती, कुठला बॉल इथे यूज केला पाहिजे. सातत्यानं मागचा चेंडू, याच्या अगोदरचा आखूड टप्प्याचा हा थोडासा हाफ बॉल आहे आणि दोन्ही चेंडू डॉट बॉल येत आहेत. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय पंचांच्या इशाऱ्याचा त्या ठिकाणी आम्हाला देखील 4 धावा. चौकार.
दोन डॉट बॉल आल्यानंतर मात्र फलंदाज जास्त वेळ खेळू शकला नाही आणि त्याने चांगला शॉट त्या ठिकाणी खेळला. बघितलं तिसरा देखील बॉल जो होता आखूड टप्प्याचा टाकायचा प्रयत्न गोलंदाजाकडून झाला, त्याच्यावरती चांगला चौकार या ठिकाणी खेचला जातोय. यावेळेस गॅप मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. षटकातला तिसरा चौकार इथे येतोय आणि आता मोमेंटम शिफ्ट होत असताना तब्बल जर बघितलं तर 71 धावा त्या ठिकाणी काढायच्या आहेत आणि आता मात्र धावांचा जो वेग येतोय, धावांचा जो आवेग येतोय नदी हत्तरगा संघामध्ये, नक्कीच आनंदाचं वातावरण पसरत असताना अतिशय वेगात फटका मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची आतली कट लागून जातोय विकेट किपरच्या मागे. दरम्यान आरामात तिथे एक सिंगल धाव घेण्याची संधी येते आणि एका सिंगल धाबनीशी संघाची वाढती धाव संख्या आपण जर पाहिली, इस वक्त स्कोरबोर्ड पे ध्यान देंगे ना आपका ना मेरा. फिलहाल स्कोर है 13 रन बने, 13 धावा इथं बनवलं झालंय तिथे. और बढ़ी दारू की मुझे तोड़ चढ़ी, पी जाऊंगी खड़ी खड़ी, मंगवा दो कोई मुझे लाल परी. बोतल खोलेगा कोई ना बीच में बोलेगा, चाहे मुझको गाल पड़ी, मंगवा दो फिर भी लाल परी. दिल जामी नरसिंह चषक क्रिकेट स्पर्धा पाहतो. गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक बॉलिंग साठी घेऊन आलाय तिथे शौकत मनियार को गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है, जिनके सामने है बल्लेबाज बैंकर स्ट्राइक पे है. पहली गेंद इस बार देखना पिच अलग करना चाहते थे, लेकिन मंकड़ विकेट शायद लेने की कोशिश हो रही थी वहां पर, लेकिन पहले तो मंकड़ विकेट क्रिकेट में अनफेयर कहा जाता था, लेकिन आईसीसी ने इसे फेयर कहा और ये मंकड़ रनआउट विकेट कहा जाता है क्रिकेट में. आपण पाहिले IPL मध्ये खास करून याचा वापर केला गेला. इथे 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 फटका जोरदार आहे, फटक्यात ताकद आहे आणि मिळेल मोठा चौकार. तो निश्चित ही कहा जा सकता है कि गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका, मिला मौका लगा चौका. बहुत ही बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ इस बार आगे बढ़ता हुआ. स्कोर 17 की ओर पर देखना फिर से गेंदबाजी करेंगे वेंकट के लिए. इस बार लपेट के मारा, इस बार वाह वाह शॉट, व्हाट अ शॉट. 6 रन छक्का मिलेगा इस बार. मानो कि कुछ देर के लिए ऐसा लगा विकी सर, जिस तरह से बंदूक में से गोली छूटती है उस अंदाज में, बुलेट के अंदाज में कमाल का लाजवाब एक्सलेंट वंडरफुल स्ट्रोक निकल रहा है इस वक्त. अतिशय लांब, अतिशय बेगात मारलेला फटका, चेंडू लवकर सापडायला तयार नाहीये. परंतु आता समीकरण जर आपण पाहिलं सर, बेकी सर, आता 28 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत 48 धावा. आतापर्यंत 8 चेंडू टाकले गेले, ज्याच्यावर 23 धावा आल्या आहेत. म्हणजे सध्या फलंदाज संघ थोडासा जगदंब क्रिकेट संघ, नदी हत्तरगी क्रिकेट संघ इथं मात्र थोडासा वरचढ ठरताना आपण इथं पाहतोय. सर ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं की पॉवर प्ले फोडला पाहिजे आणि तो फोडला जातोय, नाही झोडपलं जाते सर. और अगर हमारे भाषा में बोला जाए तो ये जो अभी इस वक्त बैटिंग चल रही है, वॉशिंग पाउडर निरमा की धुलाई चल रही है इस वक्त.
नक्कीच इथे 23 धावा आणि या पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके. फिर से जोर से मारने की कोशिश में गेंद डाल के जब तक कि विकेट कीपर के पीछे निकल रही है गेंद, किसी को मौका नहीं. इस बार और एक चौका निकलेगा. इस बार मैदान में ठंडी हवा चल रही है, लेकिन ठंडी हवा में बल्लेबाज इस वक्त गर्म हो चुका है. सीधी गेंद बाउंड्री के बाद 4 रन चौका मिलेगा. फलंदाजाचं संपूर्णपणाने या ओव्हरमध्ये वर्चस्व दिसतंय आणि पहिल्या बॉल पासून या ओव्हरच्या फटकेबाजी तुफान. सीधे गेंद को उठाकर खेलने की कोशिश में गेंद हवा में है, देखना नीचे है खिलाड़ी. अरे ये क्या हुआ, टक्कर हो गई वहां पर, धडक लागली आणि धडक पिक्चर बघितला आपण मैदानामध्ये. धडक येते काय पाहतोय, लागला असेल तर पाहत येते थोडस चेक करा. मला वाटतं तिथं मात्र टक्कर छाताडावर धडकलं म्हणावं लागेल. तिथं कुठे पाहत होते कुठे पळत होते काही कळलं नाही आणि धडक झाली नाही. निश्चितच आणि हातात आलेला झेल खाली पडला. क्रिकेट में जो कहावत होती है कैचेस विन मैचेस बोलते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. लेकिन गेंदबाज शौकत जी जान से गेंदबाजी कर रहे विकेट देने के लिए, कैच छूटा, शौकत का दिल टूटा, साथ ही साथ एक रन भी लूटा वहां पर. दैवत येतं पण कर्म नेतं कशाला म्हणतात ते मैदानात 28 धावा झाल्या, 28 रन 28 धावा झाल्या. व्यंकट पूर्ण एकटा 28 धावा करतोय इथे. म्हणजे मैदानामध्ये वन मॅन आर्मी चालली आहे तिथे. ओ वेगात टाकलेला चेंडू, मारायचा प्रयत्न, गलीला जातो चेंडू. दरम्यान जसा चेंडू मला वाटतं फलंदाजा पायाला लागला का बॅटेला लागला, परंतु मला वाटतं पायाला लागतो इथे चेंडू. लेग बायची एक सिंगल धाव घेतली जाईल. एका सिंगल धावानीशी धावसंख्या पुढे जाते 29 रन. 25 बॉल 42 धावा करायच्या आहेत. नदी हत्तरगा संघ या ठिकाणी चांगली बॅटिंग, डॉमिनंट बॅटिंग त्या ठिकाणी दाखवत असताना षटकाची सांगता होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर अखेर धावसंख्या 29 पर्यंत मजल मारली गेली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. इस वक्त अगर स्कोरबोर्ड पे हम ध्यान देंगे तो 24 में 42 चाहिए, और वैसे देखा जाए तो 24 की जो पलटी होती है 42 और 42 की पलटी होती है 24. इसका मतलब अल्टी पलटी कौन मारेगा मैच में, किसे कल्टी दिखना पड़ेगा वहां पर. दोन्ही संघ एकमेकावरती या ठिकाणी आगपकड करत असताना आपल्याला दिसतील. सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना दिसेल. इथे मात्र विकेटची शोध मावळा क्रिकेट कडून सुरू आहे. ती मी एक विकेट विनंती करतो, या ठिकाणी अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया एकत्र येऊन वेळ वायपट घालू नका, ही नम्र विनंती असेल. थोडस एकत्र यायचं, दोघं येऊन पटकन लगेच आपले आपले निर्णय घ्यायचे तिथे. दरम्यान आपण जर धावसंख्या पाहिली तर 24 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या तिथे. 24 बॉल 42 धावा करायचे आहेत विजयासाठी. आणि आता कार्तिक वरती विश्वास दाखवला जातोय की पॉवर प्ले संपलाय आणि इथे एका विकेटची गरज आहे. मावळा क्रिकेट संघाला जर सामन्यामध्ये परत यायचंय, परत पकड मजबूत करायची आहे. निश्चितच आता मॅच जिंकायला 24 बॉलमध्ये 42 म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.50 ची सरासरी राखावं लागेल. व्यंकट जोपर्यंत विकेटवर आहे या धाबा निश्चितच बनवल्या जातील इथे. ओ सुरेख चेंडू टाकला इथे, मात्र चेंडू जातोय बॉलवर, शॉर्ट बेट विकेटला येतोय चेंडू. सिंगल धावा आरामात घेतली जाईल. एका सिंगल धाबानीची धावसंख्या आपण पाहतो 30 धावा. यानंतरची जी मॅच खेळली जाईल इथे यादगार क्रिकेट संघ भेटा विरुद्ध सय्यद रायडर्स क्रिकेट संघ सिरसाळा क्रिकेट संघ. परत मारायचा प्रयत्न, इथं मात्र दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय, परंतु पंच कळवत आहेत की लेग बायच्या या 2 धावा येतील. या 2 धाबांनीशी संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते 32 धावा. 32 रनों की पर मैच जीतना है तो 22 गेंदों में 39 रन बनाने पड़ेंगे. कार्तिक आला तिसरं षटक घेऊन फार दबावात असेल, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 29 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्याला गोलंदाजी सांभाळायची होते. ओ मारायचा प्रयत्न, इनसाइड एज लागतीये, विकेट कीपर चेंडूवर येतोय. एक मोठी विकेट बनावं लागेल इथे. बड़ी मछली है बिल्कुल जाल में. कॉट बिहाइंड की तौर पर अच्छा कैच विकेटों के पीछे पकड़ा जा रहा है.
इस बार विकेट जाने के बाद नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए आ रहे हैं. नवीन बॅट्समन येतोय. बॅट्समन कोण आलाय? बारकू. बारकू आलाय. मार्को मारलाय. बारकू नाही इथे मात्र जबरदस्त फटका इथे. जबरदस्त. गरुडाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला दुधाने ढवळीले गरुडाचं पाणी. थैंक यू सो मच. बहुत बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ हवाई हमला. ओहो इस बार फिर से मारा. इस बार ओ व्हाट अ कैच. व्हाट अ कैच. व्हाट अ एक्सलेंट कैच. वंडरफुल कैच. ब्यूटीफुल कैच. सक्सेसफुल कैच पकड़ा विशाल ने वहां पर. ऐसे कैचेस विकी सर होते नहीं बल्कि ऐसे कैचेस हाथों को चिपक जाते हैं और ये कैच पकड़ा या मॅच पकड़ा आगे जाकर पता चल सकता है वहां पर. तुम्हाला माहिती असेल भारतीय संघाने गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकली होती. त्याच्यामध्ये सूर्यकुमारने कॅच पकडली नव्हती मित्रांनो. सूर्यकुमारने वर्ल्ड कप पकडला होता. तशी ही मॅच पकडणारी कॅच ठरेल का येणारे काळ सांगेल इथे. खरं तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 29, त्याच्यानंतर कार्तिकची जी गोलंदाजी राहिली भेदक मारा राहिलाय आणि या भेदक माऱ्यापुढे व्यंकटला देखील परतावं लागलं आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा देखील गडी त्या ठिकाणी बाद झाला. ओव्हर संपत्ती 3 ओव्हर नंतर 40 रन्स 2 गडी बाद. आता इथे मॅच जिंकायची असेल तर विकी सर मला वाटतं 18 चेंडूमध्ये 31 धावा करायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 31 धावा. तुमच्या मते या मॅच मध्ये कुणाचं पारड तुम्हाला जड वाटतं इथे? अजून हे जर बघितलं तर 10ची सरासरी गाठायची आहे आणि नदी हत्तरगा संघ राहुल बाद झालाय. त्याच्यानंतर आलेले जे बॅट्समन आहेत त्यांनी जर का चांगली बॅटिंग केली आणि राहुलने जिथून सोडलं होतं तेच त्यांनी जर पाहिलं तर मात्र ते जिंकू शकतात. अजूनही बॅटिंग टीमकडे थोडासा एज दिसतोय. ही ओव्हर निर्णायक राहणार आहे आणि फिल्डिंग टीम विनंती आहे टीम मीटिंग घेऊ नका. शेवटचा कॉल फिल्डिंग टीमला. फिल्डिंग टीम तुम्हाला शेवटचा कॉल आहे. एकत्र जमू नका. 6 ओव्हरचे मॅचेस आहे. फार वेळ लागतो. चला लवकर. चला बॉलरचं नाव सांगा. अथर्व गरड गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. 18 चेंडू आणि तब्बल 31 धावांची गरज. 18 चेंडू 31 धावा. काय म्हणतो भावा? धावा झाल्या. तिथं आलाय चौकार. खणखणीत चौकार म्हणाला गेली ते. मनगटात ताकद दिसली. मनगटात ताकद दिसली. जोर दिसला आणि चेंडू सीमा पार. इथं मात्र जबरदस्त चौकार मारला गेला. आता मॅच जिंकायला 17 बॉल मध्ये 27 धावा करायचे आहेत. दीपक परत स्लोअर बन टाकला. इथे मात्र वेगात मारलाय फटका. पाहूया. सरळ चेंडू सीमा पार करतो. 4 धावा चौकार येतो इथे. थैंक यू डीजे वाले बोल रहे कि 1-2 का 4 लेकिन बैट्समैन बोल रहा है केवल 4-4-4 ही बोल रहा है. 2 बार 2 चौके लगाए हैं. बहुत अच्छी गेंद. टप्पा करने के बाद काटा बदलती गेंद. घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. आता मॅच जिंकायला 15 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. जर बघितलं तर गोलंदाज नक्कीच तडफणाखाली आला होता. पहिल्याच बॉलवरती चौकार त्या ठिकाणी आला. त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, स्लोअर चेंडू टाकायचा प्रयत्न, तो देखील फसला. तो देखील चौकार आला आणि आता मात्र थोडीशी नियंत्रण त्यावरती मिळवत असताना कमबॅक करतोय. डॉट बॉल येतोय.
पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू यास पात्र काय झालं मला वाटतं इथे मात्र पाहावं लागेल अपील जोरात केली गेली है इस अपील में उत्साह ज्यादा विश्वास कम अंपर पर कोई असर नहीं नजर आ रहा है एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट नरसिंह चषक क्रिकेट टूर्नामेंट का आज का ये तीसरा मैच देख रहे हैं विकी सर हम नक्कीच नक्कीच महत्वाची मॅच आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे. हे जर पाहिलं आपण काय ॲटमॉस्फिअर आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी आजचा जर दिवस पहिला दिवस या ठिकाणी आपण संपन्न करत असताना या पहिल्या दिवसाकरता आर्थिक सहाय्य लाभलंय. YouTube लाईव्ह सौजन्य या ठिकाणी लाभलंय. ये लगातार बिल्कुल 3 गेंदे पिछली 3 गेंदों से अथर्व गरड की शानदार वापसी की जा रही है इस वक्त बिल्कुल बिंदी गेंदे फेकी जा रही है विकेट टू विकेट गेंदबाजी में कमबॅक किया जाता बा आता मॅच जिंकला 13 चेंडू 23 धाबा करायचे आहेत आणि आता विशेष सन्मान या ठिकाणी सर करायचा आहे. तो म्हणजे या पहिल्या दिवसाचे युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते श्रीमान रामेश्वर वडगावे साहेब यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. त्याचसोबत श्रीमान खंडू मुळेजी यांनाही विनंती आहे आपणही आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्याकरता मुख्य मंचाकडे यायचं आहे. युट्यूब सौजन्य प्रत्येक दिवसाकरता वेगवेगळ्या मंडळींनी आपण या स्पर्धेकरता सहकार्य केलंय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. म्हणजेच आपली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जगभर प्रसारित जी केली जाते याच्यासाठी पहिल्या दिवसाकडून साठी ज्यांचं योगदान आपल्याला सहकार्य झालंय अनमोल नसेल तर बिलकुल अतिशय महत्वाचं योगदान माननीय रामेश्वरजी वडगावे आणि त्याचबरोबर श्री खंडू मुळे साहेब दोघांना विनंती असेल तुमचा संयोजकाच्या वतीने याच्याची सत्कार होतोय तो सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचाकडे यायचं इथे. गोलंदाजीला आलाय नवीन षटक कार्तिक. ओहो सुरेख चेंडू टाकला इथे सुरेख टाकला एकदम मात्र मॅच थोडीशी रंगदार जमतीये अजूनही मॅच जिंकायला 11 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. सदाशिव को कुछ तो करना पड़ेगा यहाँ पर. फिर से गेंदबाजी करने के लिए कार्तिक तैयार है. शॉट गेंदाई पीछे जाकर गेंद को खेलना चाहते हैं और ये आउट करार दिया जा रहा है. बैट्समैन आउट हो गए. वैसे तो देखिए विकी सर हम देख रहे थे जब बैट्समैन खेलने के बाद आके निकले थे और उनको लगा कि आउट है वो पहले ही निकल रहे थे उसके बाद हम्पर को देखा और फिर से पीछे आ रहे वापर म्हणजे थोडक्यात ती चतुराई दाखवायचा तिथे प्रयत्न झाला परंतु दक्ष आहेत तांदळे सर होते त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच शशी सर आहेत त्यांच्याकडून कुठलीही चूक होणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला परतावं लागेल आणि खरं कौतुक होईल ते म्हणजे कार्तिकचं कारण मागची ही ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली होती आणि आता ही ओव्हर हाताळत असताना मावळा क्रिकेट संघाकडून चांगली गोलंदाजी. याही वेळेस अचूक टप्पा साधला गेलाय परंतु त्या ठिकाणी धाव मात्र मिळतीये. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल दरम्यान आता मात्र 9 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. मॅच जशी जशी पुढे सरकते मात्र फिल्डिंग संघ वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय विजयासाठी. एक धाव गाडी त्याची 22 धावा बनवायचे 9 चेंडू मध्ये. 9 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड रन की बात करना चाहेंगे डबल दूरी चाहिए. इस बार सीधे गेंद को मारना चाहते हैं देखना फिर भी गेंद डाल के मिड विकेट क्षेत्र में फील्डर जब तक की फील करते 1 रन बन सकता है. 1 रन के साथ जगदम्ब क्रिकेट टीम नदी हत्तरगांव क्रिकेट टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं. आता मॅच जिंकायला 8 चेंडू मध्ये 21 धावा करायचे तिथे. हालात जब खराब हो तो खुद से बोला कीजिए आय एम अ बिग फॅन माय सेल्फ. मी करू शकतो तुम्ही केलं तर आम्ही का करू शकत नाही हा विचार तुम्ही केला पाहिजे तिथे. वेगात टाकलेला चेंडू भिन्नाट वेग आहे विकेट किपर मात्र चेंडू गॅदर करू शकले नाही. दरम्यान बाईच्या स्वरूपात मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव तिथे येते. एका धाबेची धावसंख्या आपण पाहतो 51. 51 धाबा 3 खेळाडू बाद झाले येते. शेवटचे 7 चेंडू पैकी सर 20 धाबा करायचे. मला वाटतं मॅच मध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर हा चेंडू ग्राउंडच्या बाहेर मारला पाहिजे. नक्कीच रोमांचक वळण आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेऊन जायच्या आहेत हे जर या चेंडूवरती सर्व निर्णायक चेंडू ठरणार आहे. महत्वाचा बॉल आता टाकला जातोय आणि फिल्डिंग संघाला सेकंड जर मिळवायचं असेल तर वेगात टाकला चेंडू भिन्नाट वेग आहे भिन्नाट वेग
कार्तिकचं बॉलिंग विश्लेषण 2 षटकं आणि फक्त धावा दिल्या 13 आणि 3 विकेट घेतल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी, मॅच विनिंग परफॉर्मन्स कार्तिक दिगारे. एकत्र जमू नका, एकत्र जमू नका मावळा क्रिकेट टीम. चला लवकर. चला शेवटचं षटक घेऊन बॉलिंग साठी तिथं आलाय अथर्व. गरड छाती चेंडू दिला गेलाय. 6 चेंडू आणि तब्बल 20 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे कार्तिकने जे काम केलंय त्याने सोपं गणित करून ठेवलंय आता संघाकरता. परंतु इथे जर बॅट्समननी काही जादू केली, कमाल केली, चमत्कार केला, पहिल्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर सामन्यात अजून रंगत वाढेल, रोमांच वाढेल. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. और इस बार गेंद को मारना चाहते हैं, गेंद बल्लेबाज के पैरों पर लगती गेंद. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं इस वक्त. एन वक्त पर अपने कदमों को ब्रेक लगाया, ब्रेक लगाकर क्रीज में वापिस आ रहे. लेकिन इथं जर तुम्हाला मॅच जिंकायचं असेल तर मात्र आक्रमक जबरदस्त फटके खेळावे लागतील मॅच जिंकायला. चौकार षटकाराची भाषा करावं लागेल इथे. इथे आता पर्याय नाहीये. तुम्हाला तुमचा जोर दाखवायचा आहे, तुमची ताकदीचा तुमची जी ताकद आहे त्याचं प्रदर्शन तुम्हाला करायचं आहे. आणि या मॅच मध्ये जो संघ वाटवतं की एकतर्फी जिंकेल तो संघ पराभवाच्या खाया जातो. यालाच क्रिकेट म्हणतो आपण. कधी फिल्डिंग संघ वरचढ तर कधी बॅटिंग संघ वरचढ होताना आपण पाहतो. इथे मारलाय फटका. पाहूया विकेट किपर चेंडूवर येतो आणि फलंदाज इथे झाले धावचित. थांबला तो संपला. अजून एक विकेट. नवीन फलंदाज आलाय किशोर. बॅटिंग साठी येतोय किशोर आणि मला वाटतं किशोर सध्या स्ट्राईकला असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धाबा करायचे आहेत. ओ सरॅक चेंडू, सरॅक चेंडू. या चेंडूने मात्र निश्चितच विजय संघ, फिल्डिंग संघाचा विजय जवळजवळ पक्का केला म्हणावं लागेल. परंतु न कळत काहीतरी चुका झाल्या मात्र त्या परिणाम तिथं भोगावा लागेल तुम्हाला इथे. चला सय्यद रायडर शिरसाळा तयार राहायचंय. नाणेफेक जिंकली आहे, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सामना संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 3 बॉल शिल्लक. ओ इथं मारलाय फटका. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर अगदी आरामात येतोय आणि फक्त एकच धाव. आणि ही लाइटिंगची व्यवस्था निश्चित अतिशय जबरदस्त. मला वाटतं व्यवस्थित लाइटिंग आपण इथं पाहतो. लाइटिंग वाल्यांचं देखील कौतुक करावं लागेल इथे. गेल्या 5 वर्षाचा अनुभव कामी येतोय. ज्या पद्धतीनं या ठिकाणी लाइटिंग केली गेली आहे आणि अगदी योग्य प्रकाश झोतामध्ये सामने होत आहेत. ओ पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. अतिशय दर्जेदार नियोजनाने स्पर्धा म्हणतं. स्पर्धेची क्वालिटी असेल, स्पर्धेचा दर्जा आपण जर पाहिला तर मला वाटतं या भागातील महाराष्ट्रातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा पण या स्पर्धेकडे गणलं जाते. आणि काही संघ म्हणतात की नरसिंह चषक कधी येतो ह्याची वाट नेहमी पाहिली जाते तिथे. पंच देखील अतिशय दर्जेदार कामगिरी करताना आपण पाहतो इथे. ओ हो पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. चेंडू मिस झालाय आणि इथे या मॅच मध्ये विजयी संपादन केलाय तो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कार्तिक. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली कार्तिकची. थँक्यू डीजे. नदी हत्तरगा संघ नक्कीच या ठिकाणी थोडासा त्यांचा बॅटिंग परफॉर्मन्स चांगला राहिला. शेवटच्या टप्प्यामध्ये बॅटिंग थोडीशी ढासळली. आपला सन्मान नदी हत्तरगा संघ या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. त्याचसोबत या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब जातोय
कार्तिकला जबरदस्त गोलंदाजी राहिली, 3 विकेट्स काढल्या. सामना एका बाजूला वाटत होतं की त्या सलामीचा बॅट्समन जेव्हा व्यंकट बॅटिंग करत होता त्यावेळेस नदी हत्तरगा संघ जिंकेल की काय असं वाटत असताना त्या कार्तिकवरती विश्वास दाखवला गेला आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना टर्निंग पॉइंट 3री ओव्हर झाली आणि त्याच्यानंतर देखील अजून एक स्पेल त्याने टाकलं. 3 विकेट घेतल्यात महत्वाच्या. सामनावीर ठरतोय कार्तिक. टॉस मला वाटतं सिरसाळा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला इथे. पंचांची देखील मॅरेथॉन कामगिरी आपण इथं पाहतो. सातत्याने पंच इथे लागोपाठ 3 मॅचेस इथं न थकता न थांबता इथं पूर्ण केलं गेलं. पंच हे अतिशय दर्जेदार आहेत तिथे. कारण सर बघितलं तर एकही रिव्ह्यू 3ऱ्या पंचांची एकदाही मदत मागितली गेली नाही. याच्यामुळे पंचांचं देखील प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. नदी हत्तरगा क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की तुम्ही देखील या स्पर्धेत सहभागी झालात. सहभागी झाल्याबद्दल सन्मान चिन्हाची ट्रॉफी तुम्हाला मिळेल. कृपया ती घेण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचंय. नदी हत्तरगा संघ व्यंकटभाई तुम्ही किंवा तुमचे कोणी कॅप्टन असतील त्यांना पाठवा. सन्मान चिन्हाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर इकडे यायचंय. चला, ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची है. सिरसाड़ा क्रिकेट संघ प्रथम फील्डिंग लायल. सैयद राइडर्स सिरसाड़ा क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग ली है. विकी सर, अगर पहले फील्डिंग लिए तो आपके हिसाब से कप्तान की क्या सोच होगी? कितने रनों तक रोकने की कोशिश फील्डिंग टीम कर सकती है, ऐसा आपका अनुमान है? सर जर बघितलं तर आपण सातत्यानं पाहतोय पहिले म्हणजे जो टॉस जिंकतोय तो पहिल्यांदा फिल्डिंगच घेतोय. म्हणजे त्यांना चेस करायचे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये चेस झाला नाही. तिथे स्कोर लेवल झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चेस झाला नाही. तिसऱ्या सामन्यातही चेस झाला नाही. परंतु यावेळेस शिरसाळा मात्र प्रयत्न करत असताना दिसेल. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय का? आले, थँक्यू. चला, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू जिथं आलेले आहेत आणि निश्चितच सलामीची जोडी मैदानात जाती येते. यादगार क्रिकेट संघ भेटा या संघाकडून सलामीचे फलंदाज स्ट्राईकला असतील. आणि निश्चितच श्री जाधव आणि त्याच्यावर अंकुश बचाटे आणि गोलंदाजीला बोलवलं गेलं सय्यद परवेजला. मॅच सुरू होतीये, सामना रंगतोय. सामना क्रमांक 14 आणि यानंतरचे जे मॅचेस असतील सेकंड राऊंडचे मॅचेस यानंतर खेळले जातील. इथे ज्यांनी ज्यांनी जिंकलंय, ज्यांनी या जिंकून या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवलंय त्यांचे मॅचेस या सामन्यानंतर. परत जर का बघितलं तर हा देखील सामना 6 ओव्हरचा असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. श्री जाधव आणि त्याच्यासोबत अंकुश बचाटे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती सय्यद परवेज गोलंदाजी मार्कवरती. चला, सामना सुरू होतोय. सामन्याचा श्री गणेश होतोय गोलंदाजीने. सय्यद परवेज आलाय गोलंदाजीला. या ठिकाणी संघाकडून पहिलं षटक टाकतो इथे. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. बॅटच्या समोर टाकलाय, त्याला उडवलाय, पाठवलाय, गेलाय चेंडू सीमारेषा पार. येतोय लाजवाब षटकार.